वर्षा गायकवाड यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत की मांजऱ्यामध्ये हे प्रकार का घडतायत। सिद्दीकी यांच्यावर झालेला हल्ला, त्याच्यानंतर सलमान खान याच्या घराच्या बाहेर झालेला गोळीबाराची घटना, त्याच्यानंतर आता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून चोरानं त्याच्यावर केलेले वार, तर हे सर्व प्रश्न जे आहेत ते हे सर्व मुद्दे जे आहेत ते काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात। पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून निवृत्ती बाबर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली अशी माहिती मिळते, सध्याचे अपडेट्स। नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर सैफ अली खान यांच्यावरती 3 तज्ञ डॉक्टर जे आहेत ते उपचार करतायत। त्यांच्यावरती एकूण 6 वार जे आहेत ते या चोरट्याने केल्याचं प्राथमिक माहिती मिळते आणि या 6 वारांपैकी 2 वार जे आहेत ते खोलवर असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे। डॉक्टर नितीन डांगे, डॉक्टर लीना जैन हे त्यांच्यावरती तज्ञ डॉक्टर जे आहेत ते हे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। 3:30 वाजता खरं तर त्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करत असताना एकूण 6 वार असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर जे तज्ञ डॉक्टर लीलावती रुग्णालयातील आहेत या तज्ञ डॉक्टरांकडून खरं तर त्यांच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते। 6 वारांपैकी एकूण 2 वार जे आहेत, एक वार मणक्याच्या बाजूचा वार जो आहे तो मणक्याच्या बाजूचा वार खोलवर असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया देखील केली जाते। त्याच्यामुळे जवळपास 1 ते 1.5 तासानंतर लीलावती रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे। परंतु 3:30 वाजता ज्या पद्धतीने ही जेव्हा घटना घडली होती त्यावेळेस त्यांचे कर्मचारी म्हणजे मोलकरीण देखील त्या घरामध्ये होती, तिच्याशी देखील या चोरट्याचं भांडण झाल्याची देखील माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये सैफ अली खान गेल्यानंतर सैफ अली खान यांच्यावरती खरं तर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्यावरती एकूण 6 वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सध्या लीलावती रुग्णालयात खरं तर सैफ अली खान यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू असताना शस्त्रक्रिया देखील केली जाते। थोड्याच वेळामध्ये लीलावती रुग्णालयाकडून माहिती देण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या तब्येतीबाबतची अपडेट जी आहे ती लीलावती रुग्णालयाकडून देण्यात येणार आहे। परंतु एक विशेष बाब म्हणजे सैफ अली खान यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू असताना मुंबई पोलिसांची दुसरी टीम देखील आपण पाहतोय की त्यांच्या घरी देखील पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण तपास करतंय। त्या ठिकाणचा तपास झाल्यानंतर संपूर्ण शस्त्रक्रिया आणि संपूर्ण उपचार सैफ अली खान यांच्यावरचे पार पडल्यानंतर ही टीम जी आहे ती या ठिकाणी येईल आणि सैफ अली खान यांचे स्टेटमेंट देखील घेतलं जाणार आहे। कारण की ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ती गंभीर घटना आहे आणि त्याच्यामधून पुढील माहिती जी आहे ती घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम या ठिकाणी पोहोचणार आहे। रात्री 2 वाजता ही घटना घडल्यानंतर 3:30च्या दरम्यान लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांना दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावरती उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत। सध्या आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर लीलावती रुग्णालय प्रशासन असेल किंवा सैफ अली खान यांच्या कुटुंबाकडून चाहत्यांनी या ठिकाणी गर्दी करू नये, वेळोवेळी आम्ही तुम्हाला माहिती देत राहू अशी माहिती जी आहे ती सैफ अली खान यांच्या कुटुंबांकडून देण्यात आलेली आहे। त्याचसोबतच लीलावती रुग्णालयाने देखील आवाहन केलेलं आहे की कोणी या ठिकाणी जमू नये, आम्ही वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करू। परंतु ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेचा खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। परंतु आता ज्या पद्धतीने त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू आहे, त्याच्यामुळे पुढील माहिती रुग्णालय प्रशासनाकडून काय दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। वृषाली, नक्कीच निवृत्ती, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर आता पोलिसांचं पथक सुद्धा पोहोचलेलं आहे सैफ अली खानच्या घरी चौकशी करण्यासाठी। ही थेट दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। सखोल चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। एकूणच या प्रकरणानंतर आता काय समोर येतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आताच आपण खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया पाहिली। कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे घटना घडत असल्याचं त्यांनी सांगितलं। बॉसेस सांगतील, आमचे बॉस सांगतील। उनसे इमारत है, आप खेल आपको छापो 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 उठाओ। हेलो हेलो तो बाइट ले नहीं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती सध्या केली जाते। मांजऱ्यामधल्या घराबाहेरचे प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे, तर त्या ठिकाणचे अपडेट सुद्धा आपण सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। अगदी काही वेळापूर्वीच शस्त्रक्रिया सैफ अली खानवर सुरू झालेली आहे। त्याच्यावर 6 वार झालेले आहेत, 2 खोलवर जखमा त्याला झालेल्या आहेत आणि मणक्याला दुखापत झालेली आहे अशी देखील माहिती मिळते। प्रकृती
सैफ अली खानची स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. 3 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याच्यावर सध्या उपचार करते. त्याच्यामध्ये डॉक्टर नितीन डांगे आणि लीला जैन यांचा समावेश आहे. महत्त्वाची